नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणाच्या कामाच्या संत गतीवर मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 200 कोटींचा निधी मंजूर होऊनही काम समाधानकारक नसल्याचे सांगत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फुले वाड्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे। फुले वाड्याच्या विस्तारीकरणाच्या कामावरून भुजबळ नाराज। कुठल्या मजल्यावर काय काय पाहिजे, ऑडिओ व्हिडिओ प्रयोग आपण करत आहोत, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय। अनेक विद्यार्थ्यांना या जागेचा इतिहास दाखवायचा आहे। फुले वाड्याच्या विस्तारीकरणाबद्दल 200 कोटी रुपये देण्यात आले। मुख्यमंत्री यांनी बैठका घेतल्या आहेत। समाधानकारक काम पूर्ण झालेलं नाही, जागा द्यायला तयार आहोत। आपण सगळी कामं केली आहेत। फुले वाड्याचं विस्तारीकरण तर तिथे आता 200 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतल्या, अजितदादांनी पण मीटिंग घेतल्या, आम्ही त्याची घेतल्या। तर त्याच्यामध्ये खरं सांगायचं इनफॅक्ट म्हणावा तसं आहे, समाधानकारक काम पुढे गेलेलं नाही। कारण आपण त्यांना जे आहे मोबदला द्यायला तयार आहोत, जागा असेल जागा द्यायला तयार, पण याच्याकडे दुर्लक्ष झालेलं। कदाचित एखादं मोठं आंदोलन उभं राहावं याची वाट बघत असतील कदाचित अधिकारी, आणि मग ते त्या कामाला जरा जास्ती स्पीडअप होईल असं मला वाटतं। तेही करू, आपल्याला नवीन नाही। साहेब, एका बाजूला तुम्ही म्हणताय की कामाकडे तुमचं लक्ष आहे, मुलांना इतिहास कळला पाहिजे, इतिहास कळला तरच भविष्य घडवू शकतात। मात्र तुमच्याच मित्रपक्षातील पुण्यातील एक खासदार आहेत, त्या फुलेवाड्यात जाऊन वडाची पूजा करतायत वटपौर्णिमेला, हे किती बरोबर आहे? असं तुम्हाला एका अर्थाने चॅलेंज करतात। ठीक आहे की त्या भगिनींबद्दल मला जो आदर आहे त्याने ते समजून घेतलं पाहिजे ना। प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीच्या भावना काय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्मारक असेल तर तिथल्या भावना कशा असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या इथलं असेल तर त्या भावना काय आहे। इथे जे आहे एक समाज सुधारकांची जी आहे ती भूमी आहे फुले वाडामध्ये, तिथे आपण ते करणं किती उचित आहे हा त्याच्या ज्या आहे समजदारीचा प्रश्न आहे। प्रत्यक्षात त्या राहिला कोथरूडमध्ये आहेत आणि फुले वाड्यात वडाची पूजा करायला येत आहेत, याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, माझं त्यांना एवढंच विनंती आहे की आपण सुशिक्षित आहात, कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रश्न नाही आहे। वड सावित्रीने सुद्धा खूप प्रयत्न करून जे आहे पतीचे प्राण वगैरे आणण्यासाठी प्रयत्न केले, तुला कुठं ठीक आहे। पण इथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जो आहे सामाजिक क्रांती घडवली, अंधश्रद्धेवर प्रहार केले, पुस्तकं लिहिलं, तिथंच मग करायला पाहिजे आहे का त्याचा त्यांनी विचार करा।